जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे का? बीड जिल्ह्यात गुंडपुंडांचं राज्य आहे का? बीड जिल्ह्यामध्ये माफियागिरी बोकाळली आहे का? सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल होत आहे का? या आणि अशा चर्चा अनेकदा होतात. पण या गुंडपुंडांना पाळणारे जे आहेत त्यांच्या आकांबद्दल कधीच बोललं जात नाही. मग ते मंत्री धनंजय मुंडे असतील, सुरेश धस असतील किंवा इतरही आमदार, खासदार, मंत्री, प्रत्येकाने आपापल्या राजकीय स्वार्थासाठी त्या भागामध्ये काही गुंडांना राजाश्रय दिला आणि या गुंडांनी सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल केले. या गुंडांच्या तालावर पोलीस यंत्रणा नाचते आहे आणि त्यांना वरद हस्त आहे तो त्यांच्या राजकीय आकांचा. याच सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही वेळात आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय कामं असोत किंवा अशासकीय कामं, वाळू असो किंवा राख असो, मुरमाचं उत्खनन असो किंवा मातीचं उत्खनन असो, प्रत्येक गोष्टीमध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगसगिरी केली जाते. बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंदे हे सर्रास चालू असतात. बीडमध्ये मटका आहे, बीडमध्ये गुटखा आहे, बीडमध्ये वाळू आहे, बीडमध्ये एक्स्टॉर्शन मनी घेतलं जातं, बीडमध्ये प्रोटेक्शन मनी घेतलं जातं, बीडमध्ये विंडमिल सारख्यांकडून खंडणी घेतली जाते. या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ही चर्चा केवळ संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच सुरू झाली असं नाही, तर गेल्या 10-20 वर्षापासून बीड जिल्ह्यात ही चर्चा मोठ्या प्रमाणात होते. पण या गुंडपुंडांना, या माफियांना, या तस्करांना पाळणारे, राजाश्रय देणारे हे बाहेरच्या जिल्ह्यातले नाहीये किंवा कुठून प्लॅनेटवरून येणारे असे वगैरे नाहीये. हे बीडचेच पुढारी आहेत, व्हाईट कॉलर पुढारी. म्हणजे धनंजय मुंडे हे ज्या वाल्मिक कराडच्या कुटाण्यामुळे अडचणीत आले आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे कसे सुमधुर संबंध आहेत, त्यांचे कसे अनेक कुटाणे सोबत केलेले आहेत, वाल्मिक कराडनं कशा पद्धतीनं अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी गोळा केलेली आहे, त्याची कशी दहशत आहे, याचे किस्से, याच्या कहाण्या या मीडियासमोर येऊन सांगणारे आमदार सुरेश धस यांच्यावर देखील आता गुंडपुंडांना सांभाळण्याचा आरोप होतो आहे. सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा असणारा सतीश भोसले उर्फ खोक्या नावाचा एक गुंड याचे कारनामे गेल्या 3-4 दिवसापासून मीडियासमोर यायला सुरुवात झाली. कोण आहे हा सतीश भोसले उर्फ खोक्या? सुरेश अण्णा धस म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांना अण्णा म्हटलं जातं. तिकडं परळीत वाल्मिकांना आणि इकडं आष्टीत सुरेश अण्णा, हे दोन अण्णा बीड जिल्ह्यामध्ये आपली ताकद ठेवून आहेत असं बोललं जातं राजकीय क्षेत्रामध्ये. तर या अण्णाचा हा सुरेश भोसले उर्फ खोक्या अत्यंत जीवभावाचा कार्यकर्ता. म्हणजे या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या दिवशी फोन करायला आमदार साहेबाला वेळ नाही मिळाला तर हा कार्यकर्ता नाराज झाला आणि त्याची नाराजगी दूर करण्यासाठी आमदार साहेब त्याला फोन करून, अरे बाबा मला उशीर झाला, तो समजून घे, तू माझ्या अत्यंत जवळचा आहेस असं म्हणून त्याची समजूत काढतानाचा एक ऑडिओ देखील सध्या व्हायरल होतोय. प्रश्न असा पडतो, हा जो खोक्या आहे हा काही संत महंत किंवा व्हाईट कॉलर आहे, एखादा उद्योजक आहे किंवा याला या भागातल्या तरुणांच्या हाताला काम द्यायचंय म्हणून सोबत ठेवलं असं काय आहे का? किंवा याच्या पाठीमागं एक 5-25 हजार मत आहेत अशातला काही भाग आहे का? बिलकुल नाही. हा खोक्या असो किंवा वाल्मिक असो, हे सगळे जे पाळले जातात ना ते एवढ्यासाठीच पाळले जातात की आपल्या अंगावर जर का कुणी आलं, आपल्या विरोधात जर का कुणी गेलं, आपल्याला जर का कुणी राजकीय विरोध असो किंवा सामाजिक विरोध असो किंवा आर्थिक विरोध असो करण्याचा प्रयत्न केला ना की हे असे गुंडपुंड त्यांच्या अंगावर छू म्हणून सोडले जातात. असाच हा खोक्या. सुरेश धस जे एवढं गेल्या 90-92 दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं गुंडगिरी वाढली आहे आणि कशा पद्धतीनं धनंजय मुंडे आणि त्यांचे वाल्मिक कराडसारखे कार्यकर्ते हे बोंब मारतायत किंवा हे जनजीवन अस्ताव्यस्त करतायत असे जे आरोप करत होते ना, त्या सुरेश धस यांचा हा खोक्या देखील त्याच पठडीतला आहे. म्हणजे खोक्या असो किंवा सनी आठवले असो किंवा वाल्मिक कराड असो, हे सगळे जे आहेत ना यांचे धंदे हेच आहेत हो.
मग प्रश्न हा निर्माण होतो की सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यासारख्या लोकांना हे माहीत नसतं का? हा जो खोक्या आहे ना, याच्यावर गेल्या 4-5 वर्षात 8 ते 10 पेक्षा अधिक गुन्हे आहेत. आणि ते गुन्हे काही साधे सुधे नाही आहेत की तो राजकीय आंदोलन करायला गेला, मोर्चा काढायला गेला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. 307 सारखे गुन्हे आहेत, जबरी चोरी सारखे गुन्हे आहेत, रस्त्यात अडवून मारहाण केल्यासारखे गुन्हे आहेत. मग हे असतानाही हे सुटतात कसे? तर हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचायच्या आत आमदार खासदारांचा, यांच्या राजकीय आकाचा पोलिसांना फोन जातो. पोलीस देखील मजबूर असतात, कारण 2-5 रुपये त्यांना मिळतात वेळोवेळी या राजकीय पुढाऱ्यांकडून. बदली होणार असेल किंवा कुठं सस्पेन्शन होणार असेल तर हे आमदार, खासदार, मंत्री महोदय हे पत्र देतात. म्हणून हे पोलीस देखील त्यांचे बटिका असल्याप्रमाणे राजकारण्यांच्या तालावर नाचायला तयार होतात. हा जो खोक्या भोसले आहे याचे खूप चांगले धंदे आहेत का? बिलकुल नाही. लोकांच्या जमिनी लुबाडणं, हरणांची शिकार करणं, मोरांची शिकार करणं, या हरणांची कातडीची तस्करी करणं, असले उद्योग याचे. आणि त्याला पाठीशी कोण घालतंय? भाजपचे आमदार सुरेश धस, जे मीडियासमोर मुलाखत देताना म्हणतात की माझी गरज खूप कमी आहे, त्याच्यामुळे मला मोठे जास्त पैसे लागत नाहीत, मी चुरून खायचा कधी प्रयत्न करत नाही, मी लावून लावून खातो, असं त्यांनी हातवारे करून सांगितलं होतं. सुरेशांना हे शोभत नाही बरं का. आणि पुन्हा परत सुरेश धस काय सांगतात की तो माझा कार्यकर्ता आहे, आणि तो माझा कार्यकर्ता जरी असला त्यांनी जर का गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. सुरेश धस यांनी थोडीशी माहिती घ्यावी. ज्या दिलीप ढाकणे त्यांच्या मुलाला मारहाण झाली, त्यांचे दात पाडले ना, ती घटना ही 15 फेब्रुवारीची आहे. अहो, जर का पोलिसांना त्याच वेळी जर का कारवाई करण्याचं जर का पूर्णपणे फ्रीडम दिलं असतं ना, तर हा खोक्या आज तुमच्या डोक्यावर बसून बोक्यासारखा नाचला नसता. आणि तुम्हाला तो माझा कार्यकर्ता असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई करा ही म्हणण्याची वेळ आली नसती. तुमच्यासारख्या लोकांच्या नावाचा आधार घेऊन हा खोक्या माजलाय. फक्त शिरूरच नाही, पाथर्डी असेल, पाटोदा असेल, आष्टी असेल, जामखेड असेल, प्रत्येक ठिकाणी याची दहशत आहे. आणि ही दहशत कुणाच्या जीवावर आहे? बॉसच्या जीवावर आहे. विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी सुद्धा हा खोक्या हजारो गाड्यांचा ताफा घेऊन आला होता. तेव्हा तो सुरेश धस यांना आपल्या जवळचा वाटत होता. तेव्हा त्याचे गुन्हे दिसत नव्हते. तो लोकांना किती त्रास देतोय, लोकांच्या जमिनी कशा लबाडतोय, लोकांच्या शेतावर कसा नांगर फिरवतोय, लोकांच्या पोरीबाळींवर कशा वाईट नजरा ठेवतोय, हे सुरेश धस यांना माहीत नव्हतं का? आणि जर का माहीत असतानाही त्यांनी त्याला पाठीशी घातला असेल ना, तर सुरेश धस यांनी आता ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की असे जे काही गुंडपुंड आहेत ना, त्यांना पोलिसांच्या ताब्यात स्वतःहून दिलं पाहिजे. आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे आरोप म्हणून एक बोट करतो ना, त्यावेळेस 4 बोट आपल्याकडे असतात. याचा कदाचित धस यांना विसर पडला असेल. असे अनेक, म्हणजे आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात तर अनेक लोक आहेत की जे लोकांच्या जमिनी लुबाडतात, देवस्थानच्या जमिनी लुबाडतात. लोक जर का मुंबई पुण्याला शिफ्ट झालेले असतील तर त्यांच्या जमिनीवर परस्पर त्यांच्या जमिनीतलं पीक कापून नेतात, अधिकाऱ्यांना खंडणी मागतात. हे सुरेश धस यांच्या सुद्धा मतदारसंघात होतंय. विंड मिलच्या कंपन्यांकडून खंडणी त्यांच्या सुद्धा मतदारसंघात घेतली गेलेली आहे. आणि असं असतानाही सुरेश धस हे त्याकडे दुर्लक्ष करतात, कारण अशा खोक्यांना एखाद्याच्या अंगावर बोका बनवून पाठवणं सोपं असतं. राजकारणामध्ये असे लोक सांभाळावे लागतात असं देखील आता लोक बोलतात. पण कोण सांभाळावं लागतं? जे नालीचे किडे असतात ना, ते नालीतच राहू द्यावं लागतात. ते जर का सोबत घेऊन फिरायचं म्हणलं ना, तर आपल्या अंगाला वास येतो. याचा कदाचित विसर सुरेश धस यांच्यासारख्या लोकांना पडलेला असावा. पण आज या खोक्याचे कारनामे जे ज्या पद्धतीनं बाहेर येत आहेत ना, म्हणजे त्याला एवढी कशी मस्ती आहे. आणि तो जर का एक सामान्य कार्यकर्ता आहे, पारधी समाजातला आहे म्हणून त्याची जर का बाजू घेतली जात असेल किंवा त्याला जर का दया दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल, ते एवढे पैसे आले कुठून? नोटाचे बंडल तो गाडीच्या समोरच्या भागात फेकतोय, तो हेलिकॉप्टर राईड करतोय, मुंबईमध्ये तो बिनधास्तपणे मंत्रालयात इकडे तिकडे आमदार निवासवर फिरताना देखील दिसत असल्याचं समोर येतंय. त्याच्या गळ्यामध्ये सोन साखळ्या आहेत. हे कुणाच्या आशीर्वादानं आहे? कुणाचे तरी मुंडके मोडले आणि तिथूनच हा मोठा झाला असेल ना. आणि त्या प्रत्येक मुंडके मोडताना त्याला अभय होतं ते आमदारकीचं. कारण पोलिसांकडे जर का कुणी जाण्याची हिंमत केली तर त्याच्यावर विनयभंग करायचा किंवा त्याला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा
पोलिसांना 10-5 रुपये खाऊ घालून प्रकरण रफादफा करायचं, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जाऊच द्यायचं नाही, हे असले खोक्याचे धंदे आहेत. हा एक खोक्या आता समोर आलाय म्हणून त्याच्यावर चर्चा होते आहे. पण अपनी गिरेबान में झांक के देखो सुरेश दत्त साहब, आपको समझ में आएगा कि अपने अंदर भी बहुत सारे लोग ऐसे छुप के बैठे हैं, असं म्हणण्याची वेळ आलेली हो. आणि सुरेश धस यांनी जर का एखादं प्रकरण हातात घेतलं तर ते धसास लावतात असं म्हटलं जातं. निश्चितपणे त्यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या हिरिरीनं भाग घेतला, ज्या पद्धतीनं ते समोर येऊन बोलत होते, सत्ताधारी असताना देखील कौतुक होतं त्यांचं. पण तुम्ही हे जे काही करताय ना, तेव्हा तुमचे हे जे काही कुटाने करणारे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना जरा आवर घालायला पाहिजे. म्हणजे बीड जिल्ह्यात सगळ्यात अनसेफ जर का कुठं वाटत असेल ना, तर ते आष्टी मतदारसंघात वाटतं असं तिथले लोक म्हणतात. परळीत जी दहशत आहे ना, तशाच पद्धतीनं आष्टीत देखील दहशत आहे असं बोललं जातं. त्यामुळं सुरेश धस हे या खोक्या बोक्या डोक्या सारखी जे कुणी आहेत ना, त्यांना इथून पुढच्या काळात आवर घालतील. त्यांच्या गुन्ह्यांना पाठीशी न घालता या गुन्हेगारांना सजा व्हावी म्हणून पोलिसांना फ्रीडम देतील आणि बीड जिल्ह्याची होत असलेली बदनामी थांबावी यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा करूया. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.